फटकळ सूनबाई भाग 1. नव्या घरातली पहिली ठिणगी. सकाळचे 9:30 वाजले होते. कुलकर्णी कुटुंबात आज वेगळीच लगबग होती. नवीन सून घरात येणार होती. सोनाली. लग्नानंतरचा तिचा पहिला दिवस. घरात सासूबाई वंदना, सासरे माधवराव आणि नवरा रोहित सगळेच तिच्या स्वागतासाठी उत्सुक होते. पण सोनालीचा स्वभाव कुणालाच पूर्ण माहीत नव्हता. दुपारी सोनाली घरात आली. सुंदर, आत्मविश्वासपूर्ण, पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच ताठरता होती. "ये सोनाली, लक्ष्मीच्या पावलांनी घरात ये," वंदना हसत म्हणाल्या. सोनालीने पाय ठेवले, पण लगेच म्हणाली, "आई, हे सगळं पारंपरिक नाटक मला फारसं आवडत नाही. पण ठीक आहे, तुम्हाला आवडत असेल तर केलं." वंदनाबाईंना थोडा धक्का बसला. पहिल्याच दिवशी असा सूर? रोहितने हलकं हसत वातावरण सावरायचा प्रयत्न केला. "अगं, आईला आनंद होतो म्हणून." "हो, पण मला जे पटत नाही ते मी सरळ सांगते," सोनालीने स्पष्ट उत्तर दिलं. संध्याकाळी चहा झाला. वंदनाबाईंनी सोनालीला स्वयंपाकघर दाखवलं. "हे बघ, सकाळचा नाश्ता साधारण 7 वाजता होतो. तू हळूहळू सवय लावून घे," त्यांनी प्रेमाने सांगितलं. सोनालीने कप ठेवतच उत्तर दिलं, "7 वाजता? मला इतक्या लवकर उठायची सवय नाही आणि मी जॉब करते. मला माझा वेळ हवा असतो." वंदनाबाईंनी शांत राहण्याचा प्रयत्न केला. "अगं, आम्ही काही जबरदस्ती करत नाही, फक्त घराची पद्धत सांगते." "पद्धत बदलली पाहिजे कधी कधी," सोनालीने थेट उत्तर दिलं. हे ऐकून माधवराव पेपरमधून डोकं वर काढत म्हणाले, "बाळा, घरात सगळ्यांनी मिळून राहायचं असतं, थोडं समजून घ्यायला लागतं." सोनाली लगेच म्हणाली, "मीही तेच सांगते, मलाही समजून घ्यायला हवं ना तुम्ही." क्षणभर शांतता पसरली. रात्री जेवताना सोनालीने आणखी एक ठिणगी टाकली. "आई, हा भाजीचा मसाला थोडा जड आहे. हेल्दी खायला पाहिजे. मी उद्यापासून माझ्या पद्धतीने स्वयंपाक करेन." वंदनाबाईंच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती, पण त्यांनी काही बोललं नाही. रोहित मात्र गोंधळला होता. एका बाजूला आई, दुसऱ्या बाजूला बायको. रात्री खोलीत रोहितने विचारलं, "सोनाली, थोडं सौम्य बोलता येईल ना? आई दुखावते." सोनाली शांतपणे म्हणाली, "रोहित, मी फटकळ आहे, पण खोटं बोलत नाही. जे वाटतं ते सरळ सांगते. पुढे सगळ्यांना सवय होईल." रोहितच्या मनात मात्र शंका निर्माण झाली. ही फटकळ सूनबाई या घरात खरंच जुळवून घेईल का, की रोज नवी ठिणगी पडणार? सोनालीच्या स्पष्ट वक्तपणामुळे घरात पहिला मोठा वाद पेटतो. सकाळचे 8:30 वाजले होते. कुलकर्णी घरात नेहमीप्रमाणे सगळे उठून आपापली कामं करत होते, फक्त सोनाली सोडून. वंदनाबाई स्वयंपाकघरात नाश्ता करत होत्या. पोहे, चहा सगळं तयार होतं. रोहित ऑफिसला जायला तयार झाला होता. "आई, सोनाली उठली नाही का अजून?" रोहितने विचारलं. "नाही रे, काल सांगितलं होतं, पण बहुतेक सवय नाही अजून." वंदनाबाईंनी थोडं नाराजीने उत्तर दिलं. इतक्यात सोनाली आळस देत बाहेर आली. "गुड मॉर्निंग," ती म्हणाली. 8:30 वाजलेत सोनाली," वंदनाबाईंनी थोड्या कडक आवाजात सांगितलं. सोनालीने हसत उत्तर दिलं, "हो, माझ्यासाठी हेच लवकर आहे." रोहित थोडा अस्वस्थ झाला. "अगं, ऑफिसला जायचं असेल तर वेळ पाळायला लागते ना?" सोनाली लगेच म्हणाली, "रोहित, माझं ऑफिस 11 वाजता आहे. मला माझं वेळापत्रक माहीत आहे." वंदनाबाईंनी पोहे प्लेटमध्ये वाढले. "हे घे, गरम आहेत." सोनालीने एक घास घेतला आणि चेहरा वाकडा केला. "आई, मी काल सांगितलं ना, एवढं तेलकट आणि मसालेदार मला नाही चालत." वंदनाबाईंचा संयम सुटायला लागला. "मग काय करू? सगळ्यांसाठी वेगळं आणि तुझ्यासाठी वेगळं?" "हो, का नाही? प्रत्येकाची आवड वेगळी असते." सोनालीने निर्भीड उत्तर दिलं. माधवरावांनी हस्तक्षेप केला. "सोनाली, घरात थोडी तडजोड करावी लागते. सगळं आपल्या मनासारखं नसतं." सोनालीचा आवाज आता चढला. "मी का नेहमी तडजोड करायची? माझ्या सवयी, माझी लाईफस्टाईल, तेही महत्वाचं आहे." वातावरण तापलं. रोहितने शांत करण्याचा प्रयत्न केला. "बस करा दोघींनी. सकाळी सकाळी वाद नको." पण सोनाली थांबणारी नव्हती. "रोहित, तू पण स्पष्ट बोल.
तुला काय वाटतं, मी बदलू का सगळं? रोहित गप्प बसला आणि तेच सोनालीला खटकलं. म्हणजे तूही आईच्या बाजूनेच आहेस? ती रागाने म्हणाली. वंदनाबाईंनी आता स्पष्ट शब्दात सांगितलं, सोनाली, हे घर आहे, हॉटेल नाही. इथे नियम असतात. क्षणभर सगळे थबकले. सोनालीने प्लेट बाजूला ठेवली आणि उठून उभी राहिली. ठीक आहे, मग मी माझ्या पद्धतीनेच राहीन. कोणालाही आवडलं नाही तर ते त्यांचा प्रॉब्लेम. इतकं बोलून ती रूममध्ये निघून गेली. रोहितच्या चेहऱ्यावर ताण स्पष्ट दिसत होता. वंदनाबाईंच्या डोळ्यात राग आणि दुःख दोन्ही होतं. माधवराव हळूच म्हणाले, रोहित, ही आग वेळेत विझवली नाही तर घर जळून खाक होईल. रोहित मात्र विचारात पडला. सोनालीचं फटकळपण खरंच तिची ताकद आहे की घर उद्ध्वस्त करणारं वादळ? रोहित आणि सोनालीमध्ये पहिल्यांदाच मोठं भांडण झालं आणि सोनालीने घेतलेला एक निर्णय धक्कादायक होता. सकाळची वेळ, घरात हलकीशी शांतता होती, पण त्या शांततेखाली कालच्या वादाची धग अजूनही जिवंत होती. वंदनाबाई स्वयंपाकघरात काम करत होत्या, पण हात चालत होते तरी मन कुठेतरी अडकलेलं होतं. पहिल्याच दिवशी एवढं बोलणं, पुढे काय होणार? त्या मनात विचार करत होत्या. रोहित तयार होऊन बाहेर आला. त्याच्या चेहऱ्यावर झोप नव्हती. रात्रीचा ताण स्पष्ट दिसत होता. आई, अजून सोनाली उठली नाही? त्याने विचारलं. तुला वाटतं का ती इतक्या लवकर उठेल? वंदनाबाईंनी टोमणा मारला. इतक्यात सोनाली मोबाईल हातात घेत केस मोकळे सोडून बाहेर आली. गुड मॉर्निंग, ती निवांतपणे म्हणाली. वंदनाबाईंनी घड्याळाकडे बोट दाखवलं. हे बघ, 8:30. सोनालीने खांदे उडवले. आई, टाईमपेक्षा माणसाचं कम्फर्ट महत्वाचं असतं. घर चालवायचं असेल तर टाईम महत्वाचा असतो. वंदनाबाईंचा आवाज कडक झाला. रोहित मध्ये पडला. अगं सोड ना आई, तू मध्ये पडू नकोस रोहित, वंदनाबाई म्हणाल्या. तिला सवय लागली पाहिजे. सोनालीने खुर्ची ओढली आणि बसत म्हणाली, मी सवय बदलायला इथे आले नाहीये. मी माझ्या पद्धतीने जगायला आले. क्षणभर सगळे गप्प. वंदनाबाईंनी पोहे वाढले. हे खा आधी. सोनालीने एक घास घेतला आणि लगेच चमचा खाली ठेवला. आई, मी काल स्पष्ट सांगितलं होतं ना, मला असे तेलकट खायला आवडत नाही. मग काय करू, तुझ्यासाठी वेगळं बनवू का रोज? वंदनाबाईंनी चिडून विचारलं. हो, का नाही, मी पण या घराचा भाग आहे ना, सोनालीने ठाम उत्तर दिलं. माधवरावांनी पेपर बाजूला ठेवला. बाळा, भाग असशील तर सगळ्यांसोबत जुळवून घेणं ही तुझी जबाबदारी आहे. सोनालीचा आवाज आता उंचावला. फक्त माझीच का जबाबदारी? तुम्ही सगळे माझ्यासाठी काय बदलताय? हा प्रश्न ऐकून वंदनाबाई थबकल्या. आम्ही आमचं आयुष्य जगलो या पद्धतीने. आता आमचं वय बदलायचं नाही, त्या ठामपणे म्हणाल्या. मग माझं वय आहे बदलण्याचं? सोनालीचा आवाज आता टोचणारा झाला. रोहितला परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं जाणवलं. बस करा दोघींनी, तो ओरडला. पण सोनाली थांबली नाही. रोहित, तू नेहमी असंच करतोस, काहीच बोलत नाहीस. तुला खरंच काय वाटतं ते सांग. रोहित गप्प. 3 सेकंद. पण त्या 3 सेकंदात सोनालीचा राग शिगेला पोहोचला. समजलं मला, तू ही आईच्याच बाजूने आहेस. वंदनाबाईंनी आता शेवटचा शब्द टाकला. सोनाली, हे घर आहे. इथे सगळं तुझ्या मनासारखं होणार नाही. सोनाली उठली. तिच्या डोळ्यात राग आणि अहंकार दोन्ही होते. ठीक आहे, मग मी पण कुणासाठी बदलणार नाही. आणि हो, आजपासून माझं जेवण, माझं टाइम टेबल सगळं वेगळं. इतकं बोलून ती जोरात दरवाजा आपटत आत गेली. घरात शांतता पसरली, पण ही शांतता वादळापूर्वीची होती. रोहित डोकं धरून बसला. आई, तू थोडं ॲडजस्ट करू शकत नाहीस का? वंदनाबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. आम्ही आयुष्यभर ॲडजस्ट केलं, आता सून आली म्हणून सगळं बदलायचं? माधवराव शांतपणे म्हणाले. रोहित, ही फक्त सुरुवात आहे. अजून खूप काही बघायचं बाकी आहे. रोहितच्या मनात एकच प्रश्न खोळत होता. हे नातं वाचवायचं कसं? आणि दुसरीकडे सोनाली रूममध्ये आशासमोर उभी होती. ती स्वतःकडे पाहत हसली आणि हळूच म्हणाली, मी कोणासाठी बदलणार नाही.
काहीही झालं तरी. कालच्या वादानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली होती. कुणी कुणाशी नीट बोलत नव्हतं, पण मनातल्या भावना मात्र उसळत होत्या. सकाळ झाली. वंदनाबाई नेहमीप्रमाणे लवकर उठल्या. त्यांनी चहा केला, देवपूजा केली, पण आज त्यांच्या चेहऱ्यावर समाधान नव्हतं. रोहित ही शांत होता, पण आज एक वेगळीच गोष्ट घडणार होती. सोनाली उठली, पण यावेळी थेट स्वयंपाकघरात गेली. वंदनाबाई थोड्या आश्चर्याने तिच्याकडे पाहत होत्या. सोनालीने फ्रीज उघडला, भाज्या काढल्या आणि मोबाईलवर काहीतरी रेसिपी लावली. आई, हा काउंटर मी वापरते, तुम्ही तिकडे करा, ती सरळ म्हणाली. वंदनाबाई थबकल्या. म्हणजे? त्यांनी विचारलं. म्हणजे आजपासून माझं जेवण वेगळं असेल, हेल्दी, लो ऑइल, माझ्या पद्धतीने. वंदनाबाईंच्या मनाला टोचलं. घरात 2 स्वयंपाकघरं चालणार का आता? त्यांनी कटू स्वरात विचारलं. सोनालीने शांतपणे उत्तर दिलं. जर विचार जुळत नसतील तर पद्धती तरी वेगळ्या ठेवाव्या लागतात. ही वाक्य सरळ हृदयात घुसली. रोहित बाहेरून सगळं ऐकत होता. त्याला काय बोलावं हेच कळत नव्हतं. दुपारचा प्रसंग. दुपारी जेवणाची वेळ झाली. टेबलवर 2 प्रकारचं जेवण होतं. एक वंदनाबाईंचं पारंपरिक आणि एक सोनालीचं मॉडर्न. माधवरावांनी दोन्ही बाजू पाहिल्या आणि हळूच म्हणाले, हे घर आहे की हॉटेलचा बुफे? कोणी हसलं नाही. रोहितने दोघींकडे पाहिलं. मी काय खाऊ? त्याने अर्धवट हसत विचारलं. सोनाली लगेच म्हणाली, तुला हेल्दी खायचं असेल तर इथं ये. वंदनाबाई म्हणाल्या, आणि घरचं खायचं असेल तर इथे. रोहित अडचणीत सापडला. शेवटी त्याने आईचं जेवण घेतलं. सोनालीच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. ओके, समजलं मला, ती हळूच म्हणाली. संध्याकाळचा धक्का. संध्याकाळी रोहित ऑफिसवरून घरी आला आणि त्याला एक धक्का बसला. हॉलमध्ये एक छोटासा टेबल, इंडक्शन स्टोव्ह आणि वेगळं किचन सेटअप तयार होतं. हे काय आहे? त्याने आश्चर्याने विचारलं. सोनालीने अभिमानाने उत्तर दिलं, माझं किचन. काय? रोहितचा आवाज चढला. वंदनाबाई रागाने बाहेर आल्या. बघ तुझ्या बायकोचे कारनामे. सोनाली अजिबात घाबरली नाही. मी आधीच सांगितलं होतं, मला माझ्या पद्धतीने जगायचं आहे. पण याचा अर्थ घरात भिंत उभी करायची? रोहितने विचारलं. भिंत आधीच उभी झाली आहे, फक्त दिसत नव्हती. सोनालीचं उत्तर थेट होतं. हे ऐकून सगळे थक्क झाले. रात्रीचा भावनिक स्फोट. रात्री वंदनाबाई एकट्या बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. माधवराव हळूच म्हणाले, तुला त्रास होतोय. पण रागाने काही सुटणार नाही. वंदनाबाई रडत म्हणाल्या, मी सून आणली होती, घर तोडायला नाही. दुसऱ्या बाजूला रोहित आणि सोनालीमध्ये पुन्हा वाद सुरू झाला. सोनाली, हे खूप जास्त होतंय. रोहित ओरडला. जास्त? मी फक्त माझं स्पेस मागते. ती ठाम होती. स्पेस नाही, तू घर वेगळं करतेस. जर मला समजून घेतलं नाही तर मी स्वतःचा मार्ग बनवेन. रोहित शांत झाला, कारण त्याला जाणवलं, हा फक्त हट्ट नाही, हा संघर्ष आहे 2 विचारांचा. रात्री उशिरा सोनालीने बॅग बाहेर काढली. रोहितने विचारलं, काय करतेस? सोनाली शांतपणे म्हणाली, जर इथे माझ्यासाठी जागा नसेल तर मी निघून जाईन. रोहितच्या पायाखालची जमीन सरकली. पुढील भागात सोनाली खरंच घर सोडते का, की रोहित एक मोठा निर्णय घेऊन सगळं बदलून टाकतो? पाहत रहा उद्याच्या भागामध्ये. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला आपला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.